मॉर्निंग. सकाळ झाली आहे आमची. आज लेट उठलो आहे जरा. हे बघा पॅकिंग. अजून आमची ॲग्रीमेंट आली नाही. ॲग्रीमेंट आला नाही म्हणून आम्ही शिफ्टिंग करू शकत नाही. काल AC लावला आहे पण आणि बघा सगळं सामान असं पॅक करून ठेवलं आहे. कधी येणार देवाला माहीत. ॲग्रीमेंट 12 दिवस झाले आज साईन करून रजिस्ट्रेशन, पण अजून आलं नाही आहे. गुड मॉर्निंग गाईज. आज नाश्त्याला बनवते ब्रेड आणि अंड. आणि आज मी लेट उठले फार. पहिल्यांदा आयुष्यात 29 वर्षात पहिल्यांदा मी 11 वाजता उठले. देवाला घाबर का देवाला घाबर? तुला नाही माहित, मी लवकरच उठते. मशीन लावली आहे, कपडे धुतोय आणि ऍक्च्युली काय पाणी आहे अजून. काल माझी झोपच नव्हती झाली. रात्री 2 वाजता झोपून 3:30ला उठून 4 वाजता मी निघालेली ऑर्डरला जायला. त्याच्यामुळे झोप नव्हती झाली. एकच तास रात्रीची झोपलेली आपल्या. आता आहे ऑमलेट ब्रेड आणि मटकीची भाजी. मटकीची भाजी, भात, डाळ. हे बघा आमचे आंबे खाल्ले नाहीत आम्ही. आता खातो. आज खाऊ आंबे. 2 दिवस खाल्ले नाहीत. काल खाल्लाच नाही एक पण आंबा. बघा पिकत चालले सगळे. सुचत नव्हतं काय. यारूमचं पण ऑलमोस्ट सगळं झालं आहे. पॅकिंग डन. फक्त आता राहिले टेम्पोत भरायचं आणि ते जाऊन शिफ्ट करायचं. पण आता गॉड नोस ॲग्रीमेंट कधी येईल बघू. तुम्हाला पण न्यू इयरची टूर द्यायची आहे ना रेडी झालं की. गाईज आता मी नाश्ता करायला बसतोय ब्रेड ऑमलेटचा. तर वॉशिंग मशीन लावले कपडे धुवायला. आणि आता अजून खूप काम आहेत. आज इलेक्ट्रिकची सगळी सामान जाऊन आणायचे. सो थोड्या वेळाने निघू आम्ही जायला. या नाश्ता करायला गाईज आज सगळं सामान घेऊन येऊ. ट्यूबलाईट वगैरे आणि उद्या फिटिंग करू. उद्या कदाचित आमचा सोफा पण येईल. जुना सोफा आहे कांदुरीच्या घरचा. त्याचं गादी वगैरे मी चेंज करतो आहे, कपडा वगैरे. नाही तर आम्हाला 1-2 वर्षच वापरायचं आहे. सध्या खर्च जास्त झाल्यामुळे सेकंड हँड म्हणजे माझ्याच घरचं आहे. उद्या कदाचित येईल. चलो बाय. गाईज आम्ही चाललो आहे आता डीमार्टमध्ये. डीमार्टमध्ये चाललो आहे शॉपिंग करायला. सगळं न्यू घरासाठी काय काय घ्यायचं आहे त्याची लिस्ट बनवलेली आहे. त्यानुसारच आम्ही घेणार आहोत. जास्त खर्च नाही करायचा आहे कारण ऑलरेडी खूप खर्च झालेला आहे. सो निघालो आम्ही डीमार्टला जायला. लेट्स सी आता किती वेळ लागतोय. आता ऑलरेडी 9 वाजले. 11 वाजेपर्यंत उत्सव डीमार्ट चालू असतं वाटतं. सो बघू. तर बोलत होतो नंतर मग दुपारी पोर्टल कर. डीमार्टला एवढी गर्दी आहे की आज आम्हाला बाहेरून ट्रॉली सगळी घेऊन जायला लागली. 2 ट्रॉल्या आम्ही फ्री करून ठेवल्या आहेत. स्वप्नील घे, एक मी घे. आलो आम्ही आता डीमार्टमध्ये. 2 ट्रॉल्या घेतल्यात कारण की खूप सारं सामान घ्यायचं घरचं नवीन घरासाठी. सो पॅक होऊन जाईल. आणि आज इथे ट्रॉल्याच नाही आहेत गाईज. सगळ्या बाहेरून ट्रॉल्या आणायला लागतात. एवढी गर्दी आज बाहेर. हे आम्ही शॉपिंगला सुरुवात. यात सगळं ग्रॉसरी घेणार आहे आणि यात सगळं पडदे, बादल्या वगैरे असं काय काय घ्यायचं ते घेणार आहे सगळं. हो घे. बिस्किटं नाही आहेत आपल्याकडे. छोटे मिळाले घेऊ का? असं आता आम्ही एक एक सामान घेत पुढे चाललो आहे. काय काय नाही आहे, काय काय नाही आहे हे सगळं विचार करत आतापर्यंत आता एवढी ट्रॉली भरली आहे. आता अजून पुढे 2 घेतो. सोयाबीन भाजी छान लागते. घरातले पोहे संपलेत. सो पोहे पण घेतोय. पोहे घे. गार पोहे ना? का पोहे काय बोलतो? हेच आहेत ना? हां हेच घेतो ना आपण. हे घेतलेले का ते पाकिटवाले घेतलेले वाटतं. हां पाकिटवालेच घेतलेले. हे ठेवून दे. पाकिटवाले घे. हां हे पाकिटवालेच घे. बघ घे. बॉटल आहे ना त्यात टाकून ठेवायला. हे बघ खाली लायझोल ऑल इन वन. इथे घेतलं आम्ही फिनेल वगैरे सगळं. हे काय फ्लश केलं की मग ते 2 काय ते कोमोड क्लीनर कोमोडमध्ये टाकायचं डायरेक्ट. घे मग. म्हणजे कोमोडमध्ये खाली नाही का जात? नाही ते कोमोडमध्ये घालायचं पाणी आहे. ओके तेच काय ठेवायला लागेल.
घेऊन चालेल. आता आपल्याला लागतील ना. कचरा उचलला पाहिजे. चांगलं बघून घे कचरा भरेल असं. आतापर्यंत एवढी ट्रॉली आमची भरली आहे. आतापर्यंत एवढी ट्रॉली आमची भरली आहे. आतापर्यंत आमची ट्रॉली एवढी भरली आहे. काय ते चांदीचं हे घेतली कपड्यांची पावडर. काहीच एवढी गर्दी आहे काहीच बिलिंगला. एवढी गर्दी आहे काहीच बिलिंगला. काय घेतलं रे एवढे ब्लब एवढे 3 रूममध्ये 3 आणि वॉशरूममध्ये काहीच हे घेतले ब्लब. लाईट गेल्यावरती लाईट चालू राहण्यासाठी. आणि ऑलमोस्ट असे पण एक LED लॅम्प 149चा. काहीच. आता लिफ्टमधून चाललोय वरती पहिल्या माळ्यावर. 49ला मिळाले. हे 2 वॉशरूममध्ये, एक पॅसेजमध्ये आणि एक टेरेसवर. ओके. असे आता एक ट्रॉली भरली. आता एक दुसरे भरेल. स्वप्नील घेतोय काय काय. तोपर्यंत इथे मला बसायला आता टेबल भेटला. त्याच्यावर मी बसून घेतलं. पाय दुखायला लागले म्हणून तोपर्यंत बसून घेतलं. पुढे आहे तिथे. घेतोय मॅट. आता मॅट बघतोय आणि मॅट इथे बघायला आलोय आता आम्ही. बघू. हां आणि आहेत 3 त्याच्यामध्ये. हे कुठे बाहेर विंडोला ना. नको पॅसेजचा वेगळा घेऊ होता. ते 3 झाले हॉलमध्ये. हां गाईज आम्ही पडदे चॉईस करतोय. कर्टन बेडरूममध्ये कुठले लावायचे. सो आम्ही असं ठरवलं आम्हाला बॅकग्राऊंड पण पाहिजे आहे. त्या हिशोबाने आम्ही तिन्ही साईजचे वेगवेगळे, तिन्ही कलरचे वेगळे वेगळे पडदे घेतोय जेणेकरून 3 बॅकग्राऊंड आम्हाला यूज करता येतील सूटला. 299 एक नंबर का. घे. लाईट खोल बघ. हाफ आहे का क्या आहे. नाही फुल आहे ना. हां ठीक आहे. हां असे चॉईस केले आम्ही कर्टन. आता डोरमॅट, बादल्या वगैरे आम्हाला घ्यायच्या. आता डोरमॅट बघ रे इथे. चल चालायला लाग. आता घेतोय आम्ही. आता काय घ्यायचं राहिलं स्वप्नील. तिथे बादल्या वगैरे घ्यायची. हे ट्रान्सपरंट कप नको ना आपल्याकडे. तो बाहेर कुठले ट्रान्सपरंट कप वगैरे काय नको. सर मग घेऊ. मग अरे ते बादले आणि जग वगैरे घ्यायचं ना. डस्टबिन वगैरे. तर सुका रविवारच येतो. हां मग म्हणून सुक्या कचऱ्याला डब्बा पाहिजे. तुला कागद वगैरेच ठेवायचे. मग ते एका पिशवीत जमा करून नको नको डब्बा घे. उलटा ओल्या कचऱ्याला छोटा डब्बा घ्या आणि सुक्या कचऱ्याला थोडा मोठा घे. बोलायला म्हणजे तुला सगळं हेच टाकावं लागलं. तुमचं कांदा बटाटा टमाटा. घेतले हे 2 डस्टबिन. आता बादल्या वगैरे घ्यायच्यात. गाईज ही शॉपिंग सगळी मी सिलेक्ट करून देते आहे त्याला. पण हा फक्त व्हिडिओचाच आहे. हां ठीक आहे. हो बादल्या वगैरे घ्यायच्या आहेत. आता हे बादली आणि काय घेतो ते. हां कपडे सुकवायला रशी. बघा काहीच आम्ही किती काय काय घेतलं आहे. ही एक ट्रॉली भरली. आता ही एक ट्रॉली भरली आणि अजून बाकीच आहे. आता हे घेतो साबण ठेवण्यासाठी. हां नाही रे जरा चांगलं घे. एवढे पण आपण गरीब नाही आहोत जेवढं तू दाखवतो आहे. जरा चांगलं घे. झाकणवाला घे. नाही तर झाकणवाला. ते पण वरती झाकणवाला आहे. हां मग एवढे कष्ट घ्यायला काय. झाकण ठीक आहे. एक ना. आता हे हँडवॉशसाठी घ्यायला गेला आहे तो. घे लिमिटेड मीडियम रेंजचं. हे नाही होते. दुसरं बघ ना. त्या साईडचं बघ. दोन घेतोय. 2 आणि हां 2 वॉशरूममध्ये 2 लागतील ना. लॉक आहे. उघडावं लागतं. आणि मला सांगतो हे उघडायला लागतं. घे नॉर्मल.
हे नाही तर मागवाले काय कामाचे आहेत. चल बाहेरून घेऊ, बाहेरून घेऊया. ते नको त्याच्याशी जुजूच खराब असतं. ते घे 2 मग. आता का सारखं बघतोस, ते घे ना 2. हे करून बघतो. जोशी बघ. हां कितीला आहे ती? 320. आपल्याकडे किती आहेत? आपल्याकडे 2 लागतील. दोन आपले आहेत. कुठचा कलर पाहिजे तुला? हा घे. आणि एक ती छोटी पण बादली घे. हा अरे ती छोटी छोटी झाडांना पाणी वगैरे टाकायला बरी पडेल. काय झालं? 199 वाली घे, एक्स्ट्रा असू दे ना. वरून ठेवायला. माहीत नाही ना तिकडचं आपल्याला सिस्टम. झालंय गाईज फायनली. आणि मला वापस एक स्टूल भेटला आणि वापस मी बसून घेतलंय. आज एवढी गर्दी आहे डीमार्टमध्ये, खूप जास्त प्रमाणात आज गर्दी आहे. बिलिंगला पण तासभर जाईल असं. काय घेतलं? किचनमध्ये हात धुवायला, पुसायला हात. बाथरूममध्ये गरज नाही ना पुसायला. तेच मी बऱ्याच वेळापासून हे शोधतोय, ते आता मला दिसलं फायनली. लागतं ना. घे, तुला कुठलं घ्यायचं आहे? घे हे 40 रुपये. 40 असतं. कार्पेट घ्यायचं आहे टिपॉय खाली. सो हे खूप छोटं वाटत ना तुला? हे 1000 रुपये. आता ऑलमोस्ट झालं आहे आमचं. आता फक्त ट्यूबलाईट पण आम्ही दुकानातून घेणार आहे. तर निघू. काय कामाचं एवढं? नको ते धुवायला कार आणि भुईला भात. झालं आता निघायचं. झालंय गाईज. आता आम्ही निघू. स्वप्नील गेला काहीतरी बघायला, काय माहिती आता काय बघायला गेला. तोपर्यंत मी ते बसून घेतलंय. चलो गाईज निघालो आता. मी बिलिंग काउंटरला जाऊ लिफ्टमधनं खाली वापस. तुला काय वाटतं कितीचं झालं असेल बिल? अंडर 10,000. आपण 10,000चं बजेट घेऊन आलेलो. वाटतं 10,000च झालं असेल. व्हॉट डू यू थिंक? आय डोंट थिंक सो. वरतून फिरून आलो आहे तरी पण अजून गर्दी काय कमी नाही झाली. गर्दी अजून जशी आहे तशीच आहे. खूप बिलिंगला गर्दी आज. आता या 2 ट्रॉल्या झाल्यात फुल. आता बिलिंगला किती वेळ लागतो अजून काय माहीत. खूप गर्दी आहे. रस्सी नाव किती वेळ लागतोय. काहीच मी आता लाईनीत उभी राहिले. मी एका लाईनीत उभी राहिलो. स्वप्नील एका लाईनीत उभा राहायला गेला आहे. खूपसं त्याला जागा भेटली असेल कारण की गर्दी खूप आहे. सो जिथे आमचा पहिला नंबर लागेल तिथे आम्ही बिलिंग करून घेऊ. स्वप्नील परत आला. नाही भेटलं वाटतं त्याला लाईनमध्ये नंबर. काय बोलली मी? ऐकलं नाही माझं? बोलत होती ना मी. खूप गर्दी आहे गाईज. खूपच जास्त गर्दी आहे. आज एवढी कशी डिमांडमध्ये गर्दी आहे. आता किती तास जाणार आहेत काय माहीत बिलिंगमध्ये. अजून अर्धा पाऊण तास तरी जाईल बिलिंगमध्ये. आता काहीतरी घेऊन आला आलू पराठा सकाळचा नाश्त्यासाठी. हां उद्यापुरतं एकच घेतलं. हे हातोडी पकड सेट आहे, हार्डवेअर सेट आहे. 499ला. घे मग. कामाचं आहेस ना आपल्या, कधी ना कधी लागणारच. सगळं आहे ना. आणि त्यात ॲटलिस्ट ऑलमोस्ट सगळंच आहे. गेल्या अर्ध्या तासापासून लाईनीत उभं आहे. अजून नंबर आलेला नाही आहे. अजून 4-5 नंबर तरी पुढे आहेत. गाईज मी परत स्कूलवर बसल्याने स्वप्नीलने नंबर लावून उभा आहे
आणि अजून एवढी लाईन बाकी आहे. सो काय म्हणतो ते नंबर लावून उभा राहिला आहे. काय वाटतं स्वप्नीला आता किती वेळ लागेल अजून आपल्याला इथे? 10 मिनिटं लागतील बिलिंग काउंटरला आता जायला. आमच्या पुढे एकच नंबर आहे, त्याच्यानंतर आता बिलिंग आमचा करायला 20 मिनिटं लागतील. हां आमचे 2 ट्रॉले आहेत. सो लेट्स सी नाव किती वेळ लागतो. आणि आता मी बसलेल्या टेबलची जागा पण गेली. आता पण दमले असतील, कंटिन्यू बिलिंग करतात. खूप दमले असतील ते पण. आता स्वप्नील ते सगळं खाली करून देईल, पॅन पिशवीमध्ये भरेल मी पटापट हे करायला. स्वप्नील पहिलं त्या पिशव्या काढ, म्हणजे पिशव्यांमध्ये भरता येईल पटापट. किचनमध्ये भरायचं बादल्या. आणि मग ते पटापट भरत नाही मी पिशवीमध्ये. छोटं छोटं आयटम पटापट खाली करायला पाहिजे किचन ट्रॉली. आता हे पटापट ट्रॉली खाली करायला ते पिशव्या पहिला ते पिशव्या. हे जे डायरेक्ट ठेवायचे ते घेतो. आमचं ठेव आता भरायला लागेल. बजेटच्या दीडपट आमचं झालं आहे हे. पण ठीक आहे, आता घरात नवीन लागणाऱ्याच वस्तू घेतल्यात, तरी पण आम्ही असं वायफाय काय असं घेतलं पण नाही आहे. जे लागेल आता तेच घेतलं आहे. ओके निघालो आता. आता स्वप्नील ठेवेल गाडीत सगळं एक एक ॲज युअर विश. बघ तिथे आहे फेकायला, जा टाकायचे असेल तर. शूज खराब झालेले आहेत ते टाकून देतोय तो. आणि आता हे एक एक डिकीट ठेवेल. आणि हे आम्ही डायरेक्ट तिथे स्वप्नीलची मावशी राहते, त्याच आम्ही जिथे फ्लाईट घेतला तिथे, तर त्या मावशीच्याच घरी नेऊन ठेवणार आहे, जेणेकरून आता आम्हाला वरती चढवायला नको सामान. 3 माळे. अजून आमचं ॲग्रीमेंट आलेलं नाही आहे, त्याच्यामुळे शिफ्टिंग झालेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळेच माझ्या व्हिडिओज पण येत नाहीत घरात, कारण खूप पसारा आहे. सो म्हणून मी व्हिडिओ काढू शकत नाही आहे. हां ज्याच्यात पण फरसाण वगैरे आहे ना, ती पिशवी वरती न्यायची आपल्याला. आता आज आमच्या घरी मिसळ पावचा बेत आहे, सो इथूनच आता फरसाण आणि पाव घेऊन चाललो आहे. सो आता हे गाडीतच ठेवू आणि मग उद्या मावशीकडे पोचवू हे सामान. सगळे लोक माझ्याकडे डीमार्टमध्ये बघत होते हे अशी का व्हिडिओ काढते, पण त्यांना काय सांगू, आता माझं यूट्यूबचं चॅनल आहे, मग मी डेली व्लॉगिंग करते. सो ते स्वप्नील सगळं एक एक डिकीट ठेवेल. काय पडलं का? नाही मला तर नाही वाटलं काय पडलं. बादलीचा आवाज आला त्या. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही ड्युअल कॅमेराची सेटिंग मला आजच कळली. मला माझ्याकडे आयफोन येतं 1.5 वर्ष, किती 2-3 वर्ष झाले मी वापरते आयफोन, पण मला माहीत नव्हतं आयफोनमध्ये ही पण सेटिंग आहे. सो आज पहिल्यांदा मला कळली ही सेटिंग पण असते आयफोनमध्ये असं. फायनली सगळं सामान सेट केलं आता गाडीत. नीट लाव. आणि ही आहे गाडी. घरी न्यायचं सामान वेगळं ठेवलं आहे पुढे सीटवरती. तरी बऱ्यापैकी सामान सोडला मी. ग्रोसरी काहीच नाही. हां तरी ग्रोसरी आम्ही काय घेतलीच नाही, कारण ऑलरेडी घरात 1-1.5 महिना जाईल असं भरलेलं आहे सगळं. त्याच्यामुळे ग्रोसरी आम्ही असं काय घेतलं नाही, कारण की ऑलरेडी घरात सगळं आहे. 1-1.5 महिना जाईल असं. मागच्या वेळेस भरले. हां बट तेल महाग होणार आहे तेव्हा अफवा पसरलेली ना, तेव्हाच आम्ही सगळं भरून ठेवलेलं. पण आता कसं आम्हाला पडदे लाईट्स वगैरे आपल्याला आता विसरले नाही. निघालो. सो झालं आता निघालोय आम्ही. म्हटलं यायचं म्हणजे किती पण बजेट आणा, तरी आम्ही लिस्ट करून आणलेलं. लिस्ट करून बजेट, पण तरी पण आम्ही असं वायफाय मी काहीच घेतलं नाही. वायफाय नाही घेतले, काहीच नाही घेतले. घरात लागणारं सामान आहे तेच. ड्रायफ्रूट संपलेले ते पण घेतले नाही. म्हटलं नवीन रिशिप झाल्यानंतर घेऊ ड्रायफ्रुट्स घेऊ. म्हणून ना ग्रोसरी फक्त 5% असेल, पण बादल्या वगैरे काहीच नव्हतं ना आमच्याकडे. सगळं आधीच होतं तेच वापरत होतो. मग ते सगळं घेतलंय. पडद्यांचेच झाले असतील 3,000 रुपये. 3-3.5 पडद्यांचेच झाले. असं सगळं घ्यायला लागलं. स्वतः आम्ही फॅन निघालो. वगैरे काम आहे. बघा कसं सजवतो आम्ही आमचं घर. नवीन घर असलं तरी. हां चलो आता भेटू घरी गेल्यावर. मिसळ पाव खायला या. बाय. हा आज घरी मिसळ पावचा भेट आहे. ॲक्च्युली मी आज दुपारी मटकीचा रस्सा केलेला, मटकीचा रस्सा आणि भात. तर स्वप्नील बोलला आता संध्याकाळी आपण ह्याच्यात हे आणून नेऊ, काय फरसाण आणून टाकून मिसळ पाव करून खाऊ. सो मी बोलले ओके, माझं पण काम असलं. सो आता फरसाण टाकून मिसळ पाव करून खाणार आम्ही.
चलो बाय. जरा प्रेयर करा आमची रजिस्टर कॉपी लवकर येऊ दे. हा यार खूप आता वैताग आला आणि त्या घरात पसारा असल्यामुळे आम्ही ना व्हिडिओ पण काढू शकत नाहीये. खूप लोक मला बोलतायत ताई तुझे व्हिडिओज येत नाहीयेत रील्स येत नाहीयेत. बट त्यांना काय सांगू आता माझ्या घरातच एवढा पसारा झाला ना. आम्ही शिफ्टिंग करणार होतो म्हणून सगळं आम्ही पॅकिंग करून ठेवलेलं. सो त्या पसाऱ्यामध्ये व्हिडिओ बनवण्याची इच्छाच होत नाहीये. आणि बेसिकली काय माहिती बऱ्याच लोकांना माहिती नाही माहिती मग वापस लोक बोलतील बाई व्हिडिओ बनवते आणि घरात पसारा बघायच्या. म्हणून मी ते व्हिडिओ बनवणं सध्या टाळते. सो प्लीज थोडं समजून घ्या. जेव्हा नवीन घरी आम्ही शिफ्टिंग करू ना तेव्हा नक्कीच तुम्हाला आमच्या वेगवेगळ्या व्हिडिओज बघायला भेटतील. एक छोटासा आम्ही गॅलरीमध्ये स्टुडिओ करतो. हां सो वगैरे शूट करायला त्या स्टुडिओ शूट करायला. सो त्या गॅलरीमध्ये मस्त आम्ही म्हणून ऍक्च्युली आम्हाला ते घर आवडलं. हां गॅलरीला मस्त आपण स्टुडिओ बनवूया. आणि आम्ही बनवू. अजून काय कमी असेल तर सांगा स्टुडिओ मध्ये. हां स्टुडिओ म्हणजे नॉर्मल आम्ही करू की आमच्याकडे सेटअप आहे त्याचा. हां अजून एक्स्ट्रा नाही करणार. आणि मग सांगा आमची गॅलरी तुम्हाला कशी वाटते आणि काय इम्प्रूव्हमेंट करावी लागेल का त्यामध्ये. पण एक 8 दिवस जातील त्या गोष्टीला सगळं सेट. हा यार काय माहिती तर ऍग्रीमेंट उद्या कळेल आता काय होते ऍग्रीमेंटची गोष्ट. उद्या तर सॅटर्डे संडे ना. उद्या सी ना त्या परत संडेला जायचंय आम्हाला चारकोपला घरी. पण ते आता ऍग्रीमेंट आहे ना डिपेंड. नाही आता उद्या नाही ना सॅटर्डे नाही तर बोललाय ना कुपन काढणार उद्या. आलं तर Let's see. गुड. बघू आता कळवूच तुम्हाला आमच्यासोबत आता काय काय समोर होते आमचे- नवीन. छोटंसं फॅमिली फंक्शन आहे. छान असं तर फंक्शनला पण गेलो जायचं तर आहे. शूट करू आम्ही तिकडे. गेलो तर आम्ही नक्कीच शूट करून दाखवू. बट गेलो तर ठीक आहे चलो बाय. आईला फोन कर झोपत. पोहोचलोय गाईज आता बिल्डिंगच्या इथे. फायनली गाईज हॅलो 12 वाजले 12 परफेक्ट 12 वाजले. आणि आता ही एकच पिशवी घेऊन चाललो आहे ज्याच्यात आमचं सकाळची नाश्त्याची तयारी आहे. सो ती एकच पिशवी घेऊन वरती चाललो आहे. बाकीचं सगळं गाडीमध्ये ठेवलं आहे. निघालो आता इथं राहायला असताना एवढे 4 पिशव्या चढवायच्या असतात स्वप्नील तर बापरे दमायचं काम व्हायचं नुसतं लिफ्ट नसल्यामुळे. आणि आपल्याला चढता चढता असं दम लागतो तर लिफ्ट सामान घेऊन तर मरणाचा दम लागतो. या गाईज मिसळपाव खायला. आज मिसळपावचा बेत आहे. या खायला तुम्ही पण मिसळपाव. असा होता माझा आजचा दिवस. माझ्या व्हिडिओला असेच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय. आणि कसं वाटतंय माझा व्हिडिओ ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. टाटा बाय बाय.